यंदा पावसाच्या टंचाईमुळे शेती धोक्यात. अरे बापरे, काय शेतीचं अवघड आहे. पालेभाज्यांचे दर गगनाला, ग्राहक आंदोलनाच्या तयारीत. वा, शेतकऱ्यांचं म्हटलं की चार पैसे मिळायचं म्हटलं की लगेच लोक रस्त्यावर उतरणार. पण शेती कधी कधी धोक्यात असते. कोथिंबीर अक्षरशः रस्त्यावर फेकून द्यावं लागतात, टोमॅटो रस्त्यावर फेकून द्यावं लागतात. तेव्हा नाही कोणी विचार करत. काय करतोय तो? बरं का भाऊ, सगळ्याचा मला आज पण रस्त्यावर फेकावा लागला. आपला मला रस्त्यावर का फेकावा लागला ना सांगा बरं. दर्जेदार माल. दर्जेदार नाही, आपण ते उत्पादन घेतो जे कुणीच घेत नाही. ह्याला माझं डोकं. हा, नसतं शक्यतो. पण नाश्ता करता का? गाना, मी पहाटे उठतो, देवदर्शनाला जातो, मग नाश्ता करतो. तुझ्यासारखा आता उशिरा उठायला लागला गाणं. लगा 8 वाजल्या. पाठपासनं दाऱ्या वया. आता घरी आली, आंघोळ केली, त्या म्हशीची धार काढली आणि मग नाश्ता करतोय. मी वाचतो तुझ्या. बरं भाऊ, ऐका की मी काय म्हणतोय, मला एक सुखी संसाराची ना 10-5 सूत्र सांगा मला. सुखी संसाराची 10-5 सूत्र म्हणण्यापेक्षा एकच सूत्र: लवकर उठणे आणि काम करणे, कष्ट करणे. जो कष्ट करेल तो सुखी राहील, जो आळशीपणा करेल तो वाया जाईल. अरे बापरे, अतिवजनामुळे बलदंड शरीर यष्टीच्या माणसाचा मृत्यू. काय बोलताय हा भाऊ? मग आपल्या अण्णांची किती तब्येत झाली या. अहो, प्रमाणच नाही अण्णांच्या खाण्याला. ध्यान होईन तसं खात्यात. बरं, बोलायचं कसं? परत म्हणते ना, गाणा माझ्या खाण्याचं माप काढतोय, रामभाऊ माझ्या खाण्याचं माप काढतोय. गाणा, अण्णांची पण शक्यता नाकारता येत नाही. कधी विकेट पडू शकते. विकेटमध्ये विचार करा की अहो, हृदय फुटलं आणि उचलस्तोवर जा अण्णा मेलं तर लोक काय म्हणतात? लोक मारू दे, सासूबाई काय म्हणतात? आणि मग हिकडे नेला आणि मारून आणला. हा, हे लय महत्वाचे. तुम्ही जरा आनंदला समजून सांगा. ऐकताल खाण्याच्या बाबतीत? 100% ऐकताल. तुमचा शब्द कधीच मोडत नाही अण्णा. सासूबाईंना बोलवून घे, त्यांच्यासमोर ही चर्चा करू. हा, अण्णांचं अति खाण्यामुळं काय कमी जास्त झालं तर आम्ही त्याला जबाबदार नाही. एक स्टॅम्प आण, बारामतीला जा, एक स्टॅम्प आण, त्याच्यावर सासूबाईंचं लिहून घेऊ. आम्ही भरपूर खायला घालतोय, त्यांचं काय कमी जास्त झालं, झालेल्या घटनेत ते जबाबदार असतील. पण ही काय पाहुण्यारावळ्यांची लेखापडी करायची पद्धत आहे का भाऊ? ती का परकीत का आपल्याला? गाणा, काही घडू शकतं. आता बघितलं ना, भलदंड शरीर असणाऱ्या, अतिवजन असणाऱ्या माणसाचा जाग्यावर मृत्यू आज सुद्धा करू देत नाही. हा सुद्धा म्हणजे, आणि महत्वाचं म्हणजे हालचाल काहीच नाही व. नुसती ती बंदूक मिरवायच्या का गावातनं, त्या बंदुकीचं वजन काय घेऊन फिरतेल तेवढंच. बायकोला जर म्हणलं का नाही, अण्णांच्या आहारावर जरा नियंत्रण ठेव, बोंबलत बसेल. स्वतःला पण समजून सांग की बाळा, अण्णांच्या आहारात तेलकट पदार्थ जरा कमी द्या. शाबास. गाणा, तुझ्या माहितीसाठी सांगतो, मध्यंतरीच्या काळात मी अमेरिकेला गेलतो. अशी मला वाटतंय एक 25,000 पब्लिक असेल. जी मी असं डाएट प्लॅन सांगितला, जी धडा 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 तिथल्या अमेरिकेतली माणसं सुधारली. कशी असतात माणसं तिथली? होय ना. हां, रामभाऊचा परिणाम. हा, तेवढं आहे भाऊ. मला बी वाईट जरा डाएट प्लॅन घ्यावा लागतोय का हो? लागेल. तुझा बी नगराबाहेर यायला लागलाय. हां, अरे बायको चांगलं चुंगलं घालती, वाईट तो बी रानात बेनात जा. बघ मी कसा स्लिम आहे. अण्णा 100% फुटणार आणि त्याच्या मागं तू तुम्हाला फुटणार. काय माहिती का भाऊ, नुसतं खायचंय आणि व्यायाम करायचा खायचंय आणि काय वाजतंय? भंगारवाल्याची गाडी या. अण्णाला भरतो का त्यात? गप्पा की कशा सकाळच्या पारी भांडणाचा पाया करताय? गाणा, ही गोष्ट गमतीवार घेऊन चालणार नाही. सिरियस घेण्याचा विषय आहे. आजच्या सासूबाईंना घेऊन ये, आपण चर्चा करू. अण्णा काय ऐकणार नाहीत. त्यांच्यासमोर चर्चा झाली की सगळं अण्णा ऐकतं. अण्णा सुधारला, बारका झाला अण्णा, की घरातली कामं बी होते. हो भाऊ, नुसतं अण्णालाच बारकारा जबाबदारी घेऊ नका. आजी दोघं म्हणजे कसेच माहितीये का? अण्णा म्हणजे हत्ती आणि आजी म्हणजे हत्तीचं पिल्लू. दोघं संग चालली ना. अण्णा म्हणजे हत्ती आणि सासूबाई म्हणजे हत्तीन. हत्तीचं पिलू तुझी काकी. बर, जाऊ दे, गमती जवाब सोडून दे. गाणा घाणा, तो बी दाप काय लागला की स्वतः आल्यापासून असं करायला. अहो, सासू सुना मतल्या त्या, मग आपलं खायचं वांद होईल. असू दे. त्यांच्यामध्ये सासू सुनाचं नातं नसून
माय लेकीचं बॉन्डिंग झालं ही आपल्यासाठी गोष्ट आहे. आणि असाच परिवारामध्ये स्नेह पाहिजे. चालतं. उरका गिळायचं कमी करा आणि तुम्ही जावा सासूबाईंना घेऊन या. चालतंय. मी आलो फेरफाटका गावातून मारून. या आणि कुणाला काय म्हणू नका, माणसं घरी याच्यात भांडायला. ए गाना धाक लागतो, नजरेनेच माणूस गप बसला पाहिजे. चला शिमा बाहेरून आलो ग मी जरा. मग सासूबाई कसा झाला प्रवास? वा 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 वा. या बाळाकडे बघितलं की समाधान वाटतं अण्णा. साक्षात लक्ष्मी मिळाली आमच्या घराला. यशवंत व्हा, आमच्या घराण्यासारखं सुसंस्कृत घराणं मिळालं बरं का पुढं पण. बर 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 बरं सासूबाई, तुम्हाला तातडीनं बोलून घ्यायचं कारण पण तसं गंभीर आहे. आज आपण बघतोय माणसांचं स्वतःवर नियंत्रण राहिलं नाही, या देहाचा भरवसा राहिला नाही. म्हणजे माणूस आज आहे तर उद्या नाही, काही जीवनाचा भरवसा नाही. मग आपलं मला तुम्हाला बोलवावं, चार गोष्टी गप्पा माराव्यात, काय तुम्हाला सांगावं, तुमचं मार्गदर्शन थोडंसं घ्यावं, है का नाही? तसं स्नेहभाव परिवारामध्ये असला पाहिजे. सकाळी माझ्या वाचनात एक बातमी आली, म्हणजे अण्णांपेक्षा कमी वजनाचा माणूस जरा, अण्णा तर जास्तच आहेत, तो 125 किलो होता, अण्णा 150 किलो आहेत. तर अशी माणसं, वजनदार माणसं अचानक अटॅकने मरायला लागले आणि त्याचं प्रमाण हल्ली वाढलेलं आहे. आहारावर नियंत्रण नसणे, आसाक बसाक खाणे, काय बी खाणे, कवा बी खाणे, व्यायाम न करणे, झोपून राहणे, सारखं सारखं खायला मागणे. मनाचं काय काय नका टाकू. ती मारणारी माणसं ना आधीच मरकी असतात. ते निमित्त असते, हे खाल्लं मिळाला, ते खाल्लं मिळाला. झालंय तरी काय सगळ्या मरणाच्याच गोष्टी काय करायला? कळावं अहो, मरून तसं पुन्हा. डायरेक्ट नाही. सांगा. अण्णांच्या बाबतीत ह्या गोष्टी घडत नाहीत. अण्णा इतके आपल्या हावरे आहेत का बाकीच्या माणसांसारखे? पण अण्णांकडून सुद्धा कळत न कळत तेलकट तुपट खाणं होतं. म्हणजे माणसांनी जेवलं पाहिजे, पण अण्णांचं जरा काय होतं, खावं ना, पण एक 10 वेळा पण नाहीत खाताना, एक 6 वेळा जेवतात दिवसातून. तर मला वाटतं 3 टायमांना जेवा तुम्ही. आरती किती असतो माझा. मी सांगून कंटाळी, आता तुम्हीच सांगा त्या. सासूबाई, नेमकं ह्याच कारणासाठी मी बोलवले. तुला बघाय काय झालं माझ्याकडे? हा डायरेक्ट एक्स्ट्रा टाकताय. झोपून येईन, झोप तर गरजेची असते. अहो, झोप गरजेची आहे, पण कवा पण खाल्लं की कुंभ करण्यासारखं सीमा पसार. व्यायाम पाहिजे, बरोबर आहे त्यांचं. बस बरोबर आहे. अजिबात अण्णा व्यायाम करत नाहीत, खायचं झोपायचं, अहो. त्याला व्यायाम पाहिजे, चालाय पाहिजे. मी नाही का तर रानातलं नाही, करते, तेवढं घरातलं बरोबर आहे करते. आई, पण जास्त सांगतायत ग. तरी आमच्या सासूबाई दणदणीत सम्राट आहेत. सासूबाई, तुम्ही पण व्यायामाची गरज आहे बरं नाही का? मला काही गरज नाही, मी रानातलं करते, मला एक गोळी नाही. बघा अण्णा, मला तरी कुठं गोळी चालू आहे. होईल ना चालू, पण नाही पण तब्येतीची काळजीच घ्या तुम्ही, बरोबर आहे त्यांचं. घना एखाद्याच्या जीवना मरणाचा विषय चाललेला असताना इतकं बटरासारखं तोंड करून का बसलाय? काय झालंय तुला? कसं सांगू भाऊ, कसं सांगू? अख्ख्या परवासात ते असाच आहे, बोलला पण आहे माझ्या संग येताना. काय काय झालंय बोलू नेमकं? आजी, काय तुला सांगू भाऊ. परवा दिवशी माझ्या मित्राचं वडील 140 किलो वजन होतं, अन्न 140 किलो. बरं. कलिंगड फुटलं तसं थाडक्याने जागेवर फुटलं. काय बोलतो? काय बॉम्ब गिळला काय त्यांनी? अण्णा तो स्वतःच बॉम्ब सारखा झालता. बर. भाव कलिंगड फुटावा तसा फुटला. अक्षर तुम्हाला सांगतो भाव, 4-5 दिवस त्याची आताडी पोताडी त्याची घरची गोळा करत होती. काय बोलतो? लय बेकार झाली भाऊ. म्हणून अण्णा कसं सांगू भाऊ, आता तुम्हीच सांगा काहीतरी. माझी तर जीभ सुद्धा जडायती. हेच नाही का ना, माझ्या मित्राचं पण सासरं वारलं. क्षुल्लक कारण होतं, सारखं उठसूट खायचं, झोपेतनं उठलं खायचं. काय बोलतोय? आधी खाणं पण चांगलं नसतं. म्हणजे अण्णा तुम्ही तसं बघू नका. त्याची हालचाल नसन, व्यायाम नसन. नाही, तुमच्यापेक्षा जास्तच असायचा व्यायाम त्याचा. माझा व्यायाम काय, तुम्हाला तरी होईल का तेवढा व्यायाम माझी इतका? किती करता व्यायाम तुम्ही? अहो मापच नाही. जावय बापू, एवढंच नाही, तुम्हाला खांद्यावर घेऊन मी पार व्हायला राऊंड मारून येऊ शकतो. हो. मला चॅलेंज करायचं नाही. हा. मी तुम्हाला हिथनं उचललं ना, हा. डायरेक्ट शिंगणापूरच्या घाटात नेऊन टाक. घ्या बरं. हा, घ्या बरं. आता नाही, आता मी जेवलो नाही. अहो तुमच्या दोघाची भांडणं राहू द्या भाऊ, आपण
इथं कशासाठी बसलोय आणि तुम्ही काही काय काढलं उकाळ्या पकाळ्या दोघं बी? अत्यंत सिरियस विषय. सासूबाई, मी स्टॅम्प पण आणलाय, तुमच्या मी सह्या येणार. कशासाठी? ह्या निष्काळजीपणामुळे अण्णांच्या आहारावर नियंत्रण नसल्यामुळे अण्णांचं काय कमी जास्त झालं तर मी त्याला जबाबदार नाही, माझा गणा त्याला जबाबदार नाही, माझी श्वेताबाळ त्याला जबाबदार नाही. तो आणि सासूबाईंनी सह्या करायच्या. अण्णांनी कितीही खाऊ द्या, व्यायाम नाही करू द्या, काय कमी जास्त झालं तर होणाऱ्या घटनेस सर्वस्वी आम्ही मायलेकी जबाबदार असू. आम्ही कसं काय? कसं काय? आता लग्नाच्या आधी एवढं मी डायटिशियनचा कोर्स केला, एवढं मास्टर की केली, अण्णांनी तेवढ्यासाठी ही केलं त्याला का? काय जाळायचं वेळ मास्टर केला अहो, नाही. आता करतील ना, काय जाळायचंय ते म्हणजे? माणूस कळत नाही वय. मला माहिती, वजनाच्या प्रमाणातच खातोय मी. अहो कशाचा अन्न वाजनाच्या प्रमाणात? गावात एक हॉटेल आहे, त्या हॉटेलात कुणी गिरायक नसतं, फक्त तुमच्या एकट्या जीवातच हॉटेल चाललंय. आता कुटुंब फक्त अण्णांच्या एकट्या जीवात चाललंय त्याचं. बापू खराडे येता जाता म्हणतो, ओ रामभाऊ 5,000 बिल झालं. म्हणलं कशाचं रे? वडापावचं. कोणी खाल्लं? अण्णांनी. माणसात बोलता तरी येतं का? सारखं खायचं नाव काढू नका अण्णा, म्हणाव घ्या जरा. डाएट दिलाय ना, तो फॉलोच करा. मी माझे मित्र फॅमिली डॉक्टर उदय शेंडेंना बोलावतो, तुमचं वजन चेक करू, ते तुम्हाला डाएटचा प्लॅन देतील. तुमचा डाएटचा प्लॅन वापरू नका, नाही तर तुम्ही नाही वापरत, पण नाही कमी म्हणून- झाल्याशी मतलब आहे. आणि नाही म्हणून त्या दुर्गावहिनी सारखे असे चपातीला हे लावचाल, तूप लावचाल आणि घालचाल. बाळाचं कसं आता नाही, डेअरी वाढत चपाती चालली. तूप नाही लावत, फुलके चांगले बनवते. बघा बघा, चालली बघा तुमची. डॉक्टर सुद्धा आल्यावर सांगणार आहेत अण्णाला कशाचीच गरज बरं नाही. सासूबाई, ही चाललंय कोणासाठी? त्यांच्यासाठी चाललंय. अण्णा, तुम्ही ह्या माझ्या बाळासारखं दिसा, ह्या श्वेता बाळासारखं सडसडीत व्हा. किती स्मार्ट दिसताल तुम्ही. आम्ही दोघं तसंच होतं लग्नाच्या वेळेला. असं हा, पुढं काळाच्या ओघात वाढलो. बर, डॉक्टर येतील, नीटनेटकी माहिती सांगा, काय आजार बेजार असेल ह्या निमित्ताने निघून जाय. बर बर. सासूबाई, तुम्ही लय लाड कर नका मामांचा अण्णांचा. व्यवस्थित त्यांना डाएट प्लॅन समजून सांगा ते आल्यानंतर, आणि त्याची तशी काळजी घ्यावी लागेल. बघा, अण्णा डॉक्टर तुमच्यामुळे सांगणार मला आहे. ऐकायला लागतंय बरं का, म्हणाव घ्या जरा. डॉक्टर सांगणार आहे अण्णाला कुठलंच पथ्याची गरज नाही. अण्णा सगळी तुमच्या हितासाठीच म्हणतात, तुम्ही जरा काळजी घ्या, राग मानून घेऊ नका. काय जरा अरे स्वतः बाळा 70 वर्ष झालं माझा असाच आहार आहे. इतके दिवस नाही मिळून आता मरत असतोय. हाय अण्णा बरोबर, पण नाही का काळाबरोबर वेळ बी बदलती. आपल्याला माहिती आहे ना आता कसं चाललंय दुनियात. बरं सासूबाई, सौभाग्य होते, 4 गोष्टी मनावर घ्या, अण्णांना समजून सांगा. बरं, आलो मी गावातनं आणि डॉक्टरांना पण निरोप देतो. बरं ऐका ना, आता तुम्ही म्हणताय तसंच होईल. आता सासूबाई तुमच्या आल्यात बऱ्याच दिवसापासून. हो, 1-2 किलो प्युअर बोकडाचं मटण आणा. ऐका आता, शहाणूच्या म्हातारीने आणले बोकाड, चांगलं आणले. आता हो, अण्णा, आम्ही आहाराबद्दल चर्चा करतो आणि तुम्ही वाढवतायच होय. नाही 3 किलो आणा मग. कशासाठी बोलवले रामभाऊ? सुभाषराव, आमच्या घरात काही कमी जास्त झाल्यावर येणार आहे का तुम्ही? अहो त्याला रामभाऊ खंबीर आहेत की आम्हाला बोलवायची काय गरज आहे? हे म्हणतो पण झाले काय? विषय सुभाषराव असा आहे, खूप गंभीर विषय आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो. एक स्टॅम्प आणायचा आहे आणि त्या स्टॅम्पवर लिहून घ्यायचं आहे की अण्णांचं मुक्तियारपत्र असेल, मृत्यूपत्र असेल, ते लिहून घेणं गरजेचं आहे. आपण झालंय काय रामभाऊ? वारे वा, चोर आहे का? कोण आहे तुम्ही? अण्णाचं मृत्यूपत्र घ्यायला लागला लिहून, तो इतका कसा स्वार्थी निघाला रे? अण्णाला कोण सांभाळायचं? कोण आहे अण्णाला? फक्त त्याचं मृत्यूपत्र अण्णाचं घ्यायला लागला. नाही, अण्णाचं मृत्यूपत्र कोण लिहून घेणार आहे? वार पट्ट्या, बाळू, अरे रामभाऊ दुसऱ्याचं घेऊन असं पचत नसतं. ए. स्वतःच्या कष्टाव कमाव की तुम्ही घालावली सगळी पत्त्यावारी मटक्यावारी आणि इथं लागलं अण्णाचं मृत्यू. हे बाळा, ऐकून घ्या ना शेक. नाही नाही, त्याला ऐकून घ्या. अरे ऐकू ऐक, ऐक. मृत्यूपत्र कळतं का? आखलीचा भाग आहे का मृत्यूपत्र? अण्णा खणखणीत आहे अजून. अरे पट्ट्या, खणखणीत आहे, पण त्याला कार्मिक तसंच काहीतरी असेल. होय ना? हे बघ, अण्णा कायम खणखणीत आणि दणदणीत राहू दे. मला 1 रुपया नको अण्णाचा. दुसऱ्या लेकीच्या नावावर करू दे सगळं, मला काय नको. पण ऐकून मृत्यूपत्र कशाला? हे बघ, अण्णांचा असा देह बलदंड देह कधी फुटू शकतो. माझ्या घरात घातपात होऊ शकतो, अपघात होऊ शकतो. पण करायचंय काय आता सांगा तुम्ही? करायचंय काय म्हणजे? अहो सुभाषराव, मला फार टेन्शन आहे. आज मी एक बातमी वाचली, धडाधड अण्णांच्या वयाची माणसं, वजनदार माणसं मरायला लागल्यात बाळ्या. काही घडू शकतं अण्णांच्या बाबतीत. मी डॉक्टरला बोलावलंय. रोज मारतात किड्या मुग्यासारखी. तू का टेन्शन अण्णाचं घेतो? रोज मरत्यात म्हणजे अण्णा काय? नमस्कार. डॉक्टर साहेब नमस्ते. बसा डॉक्टर या साहेब. डॉक्टर, म्हणजे आधीच बोलावलंय आमच्या पण अगोदर. मीच बोलावलंय. त्याला कारण तसं आहे. कशाला बोलावलं म्हणताय डॉक्टरला?
आम्हाला माहिती आहे दुखणं. अन्न रात्रभर जागेत, अपचन, अजीर्ण, पित्त. अन्न रात्री अपरात्री उठतात, जेवतात. अहो काय मान मर्यादा आहे का नाही? अण्णा काही घडू शकतं, म्हणून मला त्या काळजीपोटी बाळू म्हणतोय मी. डॉक्टरला पण बोलावलंय. म्हणजे वजन जास्त वाढलंय आहे ना? अण्णांच्या खरंच राबाव सगळा तब्येतीचा तारास आहे का तुमचा? अनपाणी संपतोय म्हणून अण्णावाण्या करताय. ए बाळू, लागलं तर अण्णाला नफाच लाख माग गाड्या, पण तुम्ही काय अण्णाच्या खाण्यावर येऊ नका राबाव. अरे बाळू, वजन दाना दाना वाढतंय अण्णांचं. अहो रामभाऊ, तुमचा सासराच मुळात वजनदार आहे. ए यार थांबा, काय नक्की करायचंय तुम्हाला? माझं असं म्हणणं आहे, ह्यांना डॉक्टरना ह्याच्यासाठी मी बोलावलंय, काहीतरी डाएट प्लॅन दिला पाहिजे. अण्णांनी आहारावर कंट्रोल केलं ना, सगळ्या गोष्टी बऱ्या होत्याल, असं माझं वैयक्तिक मत आहे. बरोबर आहे. बाकीचं तुमचं तुम्ही ठरवा. बरोबर आहे रामभाऊ. बरोबर. मी पण आहार आणि व्यायामाने वजन कमी केलं बाळासाहेब. आणि आवाक्यात आहे तुमचं वजन. हो बाळासाहेब. तुमचं वजन कमी झालं मग अहो तुमच्या गुणामुळे वहिनी तुम्हाला सकाळी वाटाणं संध्याकाळी फुटाणं खायला देते आणि तुमचं वजन आपोआप कमी झालंय. तुम्ही सोबतराव अण्णांच्या डाएटचं चाललंय. अण्णा खाऊन खाऊन वजनदार झाल्यात, पण रामभाऊ प्रतिष्ठेनं वजनदार आहे. पण हिथं काय माझी आणि त्यांची तुलना करायची नाही. काही घडू शकतं. डॉक्टर बोला. बरोबर आहे. पण मुळात वजन किती आहे त्यांचं? वजन आता आणलंय ना ते वजन काटा बघा तरी तुम्ही. मी म्हणलं माहित असेल तुम्हाला. नाही बाबा, आपण वजन करू, किती भरतंय बघून मग ठरवू काय करायचं. माझं चेक करावं डॉक्टरने पहिल्यांदा. थांबा तुम्ही. आधी अण्णांचं. कसं आहे माहिती का, चंद्र वाढतो कले कलेने, अण्णा वाढतात किलो किलोने. किती एवढं? हा? 125 किलो. 125. 125 किलो. उतरा उतरा काटा तुटल. या म्हणजे 150ला 25च कमी घे. अण्णा वजन वाढले बरं का? अहो 70 वर्षापासून एवढंच आहे वजन माझं. बरं डॉक्टर, आता ह्यांचं तर वजन 125 किलो आहे. वजन कितीपर्यंत मग करावं लागेल त्यांचं? त्यांची वय पाहता आणि उंची पाहता किमान 30 किलो वजन कमी करण्याची गरज आहे. 30 किलो? 90 तरी असलं पाहिजे. त्याच्यासाठी मला योगदान द्यावं लागेल. मला पाठ उठावं लागेल त्यांच्यासाठी व्यायामाला. अण्णा आपल्याकडे रस्सी आहे, मी ती रस्सी तुमच्या कमरेला बांधतो, पाठीमागं बुलेटला बांधतो. मी 20-20च्या स्पीडनं पळवीन. 5 किलोमीटर जातून 5 किलोमीटर येतो. माझा व्यायाम होईल, तुमचा पण व्यायाम होईल. किरकोळे 25-25 किलोमीटर पळणारी माणसं आम्ही. पळायचा आता हो. नाही. आता बी काय चढ नाही मला ती. आला का सासरा जावायांचा वाद बाजूला राहू दे, हे पुढे आलंय ते बघा बाळासाहेब. काय करायचं बाळाचा, टेन्शनच आले गड्या. डॉक्टर काय कसं करावं लागेल मग आता? मला वजन चेक करा बरं माझं. 2 वेळा तर झाला. हा करा. ह्याचं काय मध्येच मेणबत्ती लावतंय. तेच तुझ्या इकडे वळ ना. 65 किलो. बाळासाहेब ठीक आहे वजन तुमचं? ओके ना? एकदम ओके. अहो, हे डोक्याने चालतो बाळासाहेब. रामभाऊ तुमच्यासारखं आम्ही भुसार खात नाही. खारीन बटरन तोस्टन तसलं सकस आहार घेतो आम्ही. लागा पेताड माल बारच जड आहे की. आहे या उतरा. मातला शिरा खातो असं तंदुरुस्त राहिला. प्यायला सुध राहते का तंदुरुस्त दुबई आहे. बरं डॉक्टर, आता वाढून किंवा अन्नाचं वजन वाढले, आता ती कमी करायला काय करावं लागेल आम्हाला? करू आपण रीतसर. अन्न आहार काय काय आता? हा आर किरकोळ असतो डॉक्टर आपला. हा काय नक्की काय खातात? एक 10-15 अंडी असतात उकडलेली सकाळी नाश्त्याला. बर. एक तांबे असतो एक दुधाचा. हा बस त्याच्यावर मी नाश्ता झाला की चक्कर मारून येतो. हा. आल्यावर जेवण असतं. 2 लिटरचा तांब्या असतो. आणि ती तांबे केळीची मोठं फळी- आहे. केळं झोपताना खातो मी, एक फणी असती. जेवण? जेवण काय 1-2 वेळा जेवत असन आणि 1-2 वेळा नाश्ता होत असन. ध्यान होईल असं जेवतात. जेवताना किती भाकऱ्या? भाकरी 5-6 भाकरी बस होते. मग किरकोळ करावं अन्नाच्या तब्येतीचं मान. किरकोळ कसे दिवसाच्या 3 वेळा जेवले म्हणजे 15 भाकरी झाल्या. बाळासाहेब, अण्णा मटणाचं लपावत येतं. हे दिवसाआड सासर जावायला मटण लागतं. इस्माल भाजी तिथं पडूनच असेल काय? मटण मटण. अहो मटण असतं बाळासाहेब, आणि त्यात 4-5 किलो मान्य करतो मी. पण ह्यांचं घर काय बारीक आहे का घटलं? त्यात मी खाणारा पाहुणा माणूस. अण्णा म्हणजे तुम्ही एवढूच खाता? नाही काय वाढत पडते ती. काय वाढत असेल सगळ्याची हिशाने येत असेल मला काय. लेख तर भरमसाठ तुम्हालाच घालते. मी मरायला लागलोय. बर माझ्या अन्नाला ठेवलंय. डॉक्टर, मला काढायला लावू नका. आता काय आहार कसा घ्यावा लागेल? काय करावं लागेल? अंडी 10-12 खात्यात म्हणतात, ती कमी करा. 2 वरच आणा. भाकऱ्या दिवसाच्या 15 आहेत, ते 5 कोरवरच आणलं पाहिजे. रामभाऊ ते लिहून घ्या. बाहेरचं खायचं बंद. बंद करू.
चहा, बटर, खारी, बिस्किट, वडापाव असलं बंद, भात बंद करा, गोड बंद करा. हे सगळं केलं तर वजन कमी होईल. मग नेमकं त्यांना काय घालू? तुम्ही क्लिनिकमध्ये या, सविस्तर यादी देतो. कुठल्या टायमाला काय खायचं, किती खायचं, काय खायचं नाही, सविस्तर यादी करून देतो. त्यानुसार चालू करा. उद्यापासून महिनाभरासाठी डाएट देतो मी आता. अहो त्याला नुसत्या उसळी द्या, उसळी खाऊ द्या, उसळीने कमी होतं. तुम्ही नका तत्व द्या, डॉक्टर सांगतील. ए शाण्या, उसळीचं अन्न उसळतंय जास्त. गवस. डॉक्टर मला खात्री, अण्णा डाएट प्लॅन आहार व्यवस्थित करणार. मानव कंट्रोल आहे हो माणसाचा. सुभाषराव, महिनाभर कंट्रोल केलं, व्यवस्थित पाळलं, नक्की वजन कमी होणार. अण्णाचा डाएट प्लॅन उद्यापासूनच. अण्णा उद्या नाही, आज आणि आत्तापासून करा. एवढं तुम्ही माझ्यासाठी करताय. वा वा अण्णा मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. चल, आजच्या दिवस काय का प्या माझं काय म्हणणं नाही. उद्यापासून आज डाएट. नाही, आज नाही, कल करे सो आज कर, आज करे सो अब कर. लगेच सुरू आपल्या डाईट. लयच म्हणावं घेतलं. बसल्या जागेवर तुम्ही एवढा आबादताय माझ्यासाठी. चला रामभाऊ डॉक्टरांच्याकडे जाऊन चिठ्ठी लिहून आणा. डॉक्टर वजन नाही तुमचं. होय का ना? संसार काय म्हणते मग तुझा? संसार वय आम्ही लय भारी चाललाय यार. काय तुला सांगायचे, श्वेता इतकी सेवा करते या, विचारूच नको. तिला म्हणलं ना, श्वेता पाणी आण, लगेच पाणी. श्वेता दूध आण, लगेच दूध. अरे मरणाचं नुसती ना इतकी आदबीनं बोलती ना, लय नंबर. अरे असं वाटतंय 15-20 वर्षापूर्वीच लग्न करायला पाहिजे होतं. लय उशीर केला बघ मी. नाही चांगलं आहे बरं का ना? चांगलं आहे म्हणजे. आणि आता तर बघ ना, अरे आता माझं लग्न झालंय ना, अख्खं विश्व बदलून दाखवतो, विश्व. तेच सांगतोय का ना, ह्या वर्षभर तुला काय मजा करायची करू, काय विश्व बदलायचं ती बदल. एकदा ना एकदा वर्ष वलडून गेलं का ना, टी व्हीचा चॅनल बदलायची बी सत्ता राहत नाही. असं असतं. ही नवीनच असतं. नंतर ना आपणच द्यायचं बायकोला पाणी. लय बेकारी होती. नाही बघ की तू. तुला लागा एमएटी घेऊन ये म्हणलं तर ही घेऊन आला सायकल फायंडेल नाही काय नाही. एमएडी दिली नाही तर काय करू दे, सायकल आणली त्यांच्या घरची. अरे कुठं सायकल तिथं बसली दोघं. हो इथं बसली ती. माझी बायको सगळ्या बायका तशाच असतात. अरे ही काय उजान छोट्या आल्यात का काय रे? हो इथं बसले. या जय वीरू. डायरेक्ट सायकलवरच. सायकलवर प्रवास आहे. आज सायकल होता पार्टी करू म्हणून. अरे ह्यांना पेट्रोल टाकाय पैसे नाहीत आणि कवर पार्टीला पैसे दे. ऐका, आता आलायच ना तुम्ही, आपल्या पार्टी करायची बरं का. आज काय करू माहिती आहे का, आपण पार्टी करू. आणि ऐक, 3 किलो चिकन आणायचं, 2 किलो सुक्क बनवायचं आणि 1 किलोचा तंदूर भाजायचा. देखो हे 3 किलो ना 2.5 किलो असलं नको, डायरेक्ट 5 किलो आणू. 5 किलो बस 5 किलो करायचं. मग ना आता हो 5 किलोचं नियोजन करतोय. माझी एक इच्छा काय माहिती आहे का, आपण रोज करतोय, आपण ह्या पार्टीला अण्णांना पण बोलू. एकच नंबर. अरे वा. अण्णा असले का ना, काय मजा. आणि तुला सांगतो काय अण्णा तंदूर भाजतात वय, त्यांना लय माहिती आहे बरं काय. मूर्ख बिर काय असू दे. अरे येडा, अण्णांचं खाऊन वाढलंय वजन. तुला काय सांगायचंय, तू बघ की अण्णा आगड बम झालंय. तू त्यांना नाही म्हणतोय, तुमचं भाऊ तू डोळे बसणे किटले आणतात. कवा किटले आणल्यात? घरी बसून नाही खात तुम्ही. कवा किटले आणल्यात? अरे तूच बी व्हायपाशी ताटल्या घेऊन जातो ना, आम्हाला म्हणतो का किटल्या घेऊन आलाय म्हणून? अरे जागारा गोंधळ कोणाचं सोडलं नाही लागा, कोपरापर्यंत वागाळे असतो खाताय आणि अन्नाचं नाव काढलं की पोटात दुखतंय का तुमच्या? गाना काय माहितीये का, ऐक, एवढ्या पार्टीला बोलू अण्णांना. अरे त्यांना ती असल्यावर जरा चिकन बिकनचं अरे तसं नाही आमिर. अरे अण्णांच्या तब्येतीची आम्ही घरदार मिळून काळजी घेतोय आणि त्यात तुम्ही जर चिकन आणि मटनचं घातलं तर अजून तब्येत वाढेल ना. एका पार्टीनं काय होणार आहे गाना? अरे नको बाबा, तुम्हाला नाही माहित अण्णांचं दिवसांदिवस वजन वाढत चाललंय. मग असं करायचं का, अण्णांना फक्त बोलू, ते त्यांच्याकडं तंदूर भाजून घेऊ, भाजायला तर घेऊ की नको का खाऊन दे त्यांनी. अरे नको बाबा, माझं ऐका, तुम्हाला सांगितलं कळतं का नाही, म्हणजे नाही घ्यायचं अण्णांना. कायला का गाना प्रत्येक वेळेस यांचं असलं असतं का? मला नाही पटलं का ना तुझं अजिबात. तोंडाव मारतय लागा बेन काय उद्या नाही म्हणजे नाही, विनाकारण माप काय काढ नको. तू म्हणतोय ना अण्णांना नको पार्टीला, नको, पण ऐक, अण्णांना आपण तिथं नेऊ, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तंदूर भाजू आणि करू पार्टी. भली मग त्यांना नको देऊ जेवायला, नुसतं त्यांनी येऊन दे का, येऊन दे नुसतं. अरे मला एक सांग, जर अण्णा तिथं आलं, अण्णाने समजा तंदूर करून दिली, तर मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो की आपल्या कुणाला चिकन मिळणार नाही. अण्णा पहिले एकटं चिकन खाणार. एकटंच होय. अरे तुला माहित नाही बाबा, अण्णा म्हणजे लय वसवाशी असा मी रे. एखादा तुकडा खाल्ला तर काय फरक? एखादा तुकडा
अरे एखादा तुकडा जरी आपल्याला मिळाला तर नशीब. पार्टी कॅन्सल, विषय मिटला. नाही करायची पार्टी. श्वेता काय माहितीये का, जेव्हापासनं तुझ्या गाळ्यात बांधलाय मी घंटन तेव्हापासनं मी नुसताच करतोय ठणठण. तुझं तुझ्यावर बी लक्ष नाही आणि माझ्यावर बी लक्ष नाही. का हो, काय झालं? काय झालं म्हणजे? अरे अख्खं घर टरबुजागत झालंय आणि तू नुसती बॉम्बलासारखी वाळून चालली. कवर सांगू तुला बोंबलून मी. स्वतःकडे लक्ष दे, खातपीत जा जरा. बोंबील दिसते तुम्हाला मी? मग काय बघ की. बोंबील काय हो, तुम्ही म्हणताय बोंब लागत झाली. खाते ना मी, असं थोडीच असतं. अरे कुठलं खातीला का? अरे उद्या तुझा आईबाप जर म्हणलं आमची पोरगी खराब झाली तर मी काय त्यांना सांगायचं? बघ तुला काय खाऊ पिऊ वाटलं ना मला सांगायचं, भाऊनला सांगायचं. मला माहिती ना तुम्ही घेता म्हणून माझी काळजी. सांगते ना मी त्यांना बरोबर. तुम्ही कशाला काळजी करताय? बोंब लागत झाली मी. मग कशी झाली या बघ की जरा स्वतःकडं. घराला बी जपायचं आणि स्वतःला बी जपायचं. हो की काय? हो. हा आणि हा ती अण्णांची काळजी घेता घेता तुझी बी घे. आता नाही. अण्णांच्या डाएट घेता घेता तुझा आणि डाएट. मला तब्येत नाही वाढवायची. अन्नगत झाल्या. आनंदगत झाली तरी चालेल. अन्नगत झालं चालेल. बरं आनंदगत नको हो, कमीत कमी माझ्या तब्येत एवढी तरी हो. नाही नको, तुमच्या इतकं नको. मी अशीच बरी आहे ना. हो हो बरी जा. सारखी राहत. आयला कसं काय भावगत बाबा झाडला का नाही आज? मजा आली मजा. बर का मेंबर, तुम्ही गावचा संसार बघत बघत तुम्ही घरच्या बायलावर लक्ष कमी केलं बरं का सरच्यावरचं. चेअरमन सरपंच पोराची 12वी म्हणून वाय त्याला बाहेर काढत नाही. पळतंय सगळं होतंय. काय होतंय हे आता नवीन फॅड आले ना, दे वायदी. म्हणजे काय होतंय 10-5 पैसे मागायचं आणि जो तो उठतो कॅमेऱ्या पुढे फक्त म्हणतो मी वायदी घेत नाही. आणि असं एखादा गरीब मागाय गेला बैल माझ्या एखाद्या मैदानाला द्या 15 दे 20 25. नाही पण आपल्या बायलावर लक्ष कमी करू नका. नाही चेअरमन, आता मुसंडी मारायला लागलाय सरजा. आपलं एकच तत्व आहे, स्वतःच्या हिमतीवर बनायचं आणि दुसऱ्याचा गरीबाचा घ्यायचा आणि मगच पळायचं. भला हारला तरी चालेल पण गरीबाचा घेऊनच जिंकाय बसायचं. हिंद केसरी मैदान आलंय बरं का आता. कुशेगावला होईल का? लक्ष ठेवा. मग खराब झालाय ते. मी 2 दिवस नाही गावात म्हणजे काय कामच करून घ्यायची नाहीत. काय काय झालं? हा ते उकारलेलं 200 फूट राहिलेली पाईप ते सगळं होईल, तुम्ही काळजी करू नका. मी नियोजन केलंय, फक्त तुम्ही असल्यावर अडचण येते. या आम्ही असल्या आम्ही गाव सोडून जाऊ. काय चला जाऊ. तुम्ही काय लाडकय काय? बाळासाहेब सावकाश हळू सावकाश सावकाश. आणा निघा ना त्यांना. या बसा ना. खा खा घ्या. बेल खा की. जायचंय का? तुमचं तुम्ही बघा की. तुमच्या घरी आलो का आम्ही? आम्ही प्रेमाने म्हणतोय खराव. तसलं बोस काढोय. आम्ही तोप लोणी दही असलं खाणारी माणसं आहे. बरोबर आहे. हाय खरंय. चेअरमन आदमीने इतरांना जसं बोलायचं होतं ना तसं जाऊ नका. आम्ही प्रायव्हेट कामासाठी आलो. आमच्या वैयक्तिक उच्च पातळीवर चर्चा करायची. एकांत पाहिजे आम्हाला. झालं का तुमचं खाऊन? आम्ही प्रतिष्ठित जाईल. झालं खाऊन झाले का? निघा तुम्ही. खायचंय अजून ना दाजी. खाऊ आपण. बरं तुमचं राहू द्या. पाहुण्याचा पाहुणचार तर करणं कर्तव्य आहे ना आमचं. तुम्ही जाऊ द्या. तुम्ही 5वीलाच पोचलेला आमच्या घरी बोलवा की. पाहुण्याला हाटीला कुठे बिहाडला हे घालायला. इथं आल्यावर काय होते? घरी बोलवा की. गरीबी बोलावतो. तुम्ही किती आम्ही बोलावले आता. आपण कधी पाणी घालत नाही हाताव आणि आम्ही घातलं. गप्पा घरी तुम्हाला मिळतं का नीट बघा. आमच्या नका. तुमच्याच बहिणी तुमच्याच केल्या. बहिणीला नाही आणून घरात दिला सामान किराणा तर कधी माती काय घालेल का? वारपट तुमची उंडग्याची करतो. जाऊ द्या आपल्या अण्णांसाठी सांगा बेल. आवाज कमी करून बोला बरं. मी टेन्शन मध्ये सध्या. माझ्या फार विचारांचं थोडा वादळ झाले डोक्यात. मी शांत. बर अण्णा भेळ सांगू का वडापाव? काय खायचंय? काय नाही, मी वडापाव. डाएटवर आहे मी. काय अण्णांचं कळलं नाही. डाएट?
डाईट अण्णाला कधी आग्रह करायचा नाही. डाईट म्हणलं ठेवलं तुम्ही अहो, बाळगं, का कशाला डाईट आणि कशाला काय खायचं का मरल सांगता येत नाही. डाईट त्यांच्या जावाईने राव चेअरमन माझा ऐका जरा जावाईने त्यांच्या डॉक्टरला बोलावलं होतं आणि अर्धी भाकरी जसं सांगितले अन्न चतकुरच खाते खायचं नाही म्हणून जावाने सांगितलंय वय डॉक्टरने सांगितलं. नाही मग अण्णा काय झालंय माहितीये का ही लय उरावलं वजन झालं लक्षात घ्या काय ऐका चेअरमन जिंदगी एक सफर है सुहाना यह कल क्या हो किसने जाना आज खा उद्याचं बघू. का 30 रुपयाची भेळ खाणार आणि जिंदगीचा वही तर गाणं गाणार. बाळासाहेब आपण खाल्लंय त्यांनी पाहिलं सुद्धा नाही. क्या बात आहे. हे बघा अण्णा बरोबर आहे. आर्मीतला माणूस आहे. तुम्ही कसं म्हणताय हो. जे तुम्ही खाल्लंय ते आम्ही बघत पण नाही, अगदी. पण ज्यांनी तुम्हाला डाएट सांगितलाय करायला हो, त्यांनी बी डाएट माझ्या बरोबरच केलाय. मला कळतंय. बर. अहो आम्ही घरी बायकोला सांगायचा तुमचा जाव आहे सीमा माझा आज डाएट आहे, मी आज ही खाणार नाही, आणि पलटाला नेऊन मला बिर्याणी घातली. तंदूर घातला. 4 वेळा शिव्या दिल्या ह्या लोकांनी, अध्यक्षांनी, दोघांनी. तुम्ही जन्मात कोणाला चांगलं म्हणलंय का नाही का दिल त्याला तुम्ही नाही. चौकशाने काय झालंय माहितीये का? वही निघून गेल्या का चौकशाने नाही, झालंय काय माहितीये का जड झाले तू जावायला जड झाले आपलं मित्राला तसं बोलायचं नाही आम्ही आम्हाला. जातो. निघा. आम्ही जातो. चला. बरं का हो बेळ घेऊन जा. गिरी अण्णा ते मरू दे तिकडं. दुर्गाने काय केले तुमच्यासाठी अर्धा किलो मोड आलेलं मूग करून ठेवलं या सकाळचं तुम्हाला खायला द्यायचं म्हणते या ते देतो तेवढं. आता एवढं पाळायचं मग तोंडाला ही पण त्रास होतोच ना शेवट. खाऊ आपण ते खाऊ. हो बापू शेठ आणा 10-15 वडापाव. हॅलो अण्णा बाळासाहेब नको हे बघ, अण्णा ऐका. डाएट प्लॅन दिलाय रामभाऊने एवढी काळजी करदार करताय कशाला काहीतरी करताय. माझ्यावर किती प्रेम आहे तुमचं. तुमच्यावर प्रेम आहे म्हणून तर मी कोणासोबत जात नाही. अहो, आत्मा मारणं सगळ्यात मोठं पाप आहे. आणि हे आत्मा मारत्यात मला म्हणतात डाएट केलं पाहिजे. मटणं आणतात तडा माझे देखत फोडत्यात खात्यात आणि मी आपला अर्ध्यातली बी चतकूर मागायचो तरी कुणा काय वाटाना अर्धी भाकरी वाटतात. अन्न एवढंच का आपण तुमच्या तब्येतीसाठी काळजी करताय. तब्येतीला झालेलं खाऊ घ्या तुम्ही बी घ्या. अरे लय उद्या वाढायला आणणार. काय नाही होत तुम्ही बघता ना. अहो 70 वर्ष झालं खातोय मी काय आज खातोय वय. घ्या तुम्ही पण घ्या. मला अण्णा हा मला डॉक्टरने काय सांगितलं माहिती का हा बाहेरचं काय खाऊ नका म्हणून मी आतल्यातलं खातो. हा डॉक्टर म्हणतं बाहेरचं खाऊ नका मग हे बाहेरचं काढून ठेवतो आतलं खातो. हा तसंच तुम्ही लय खाता का 15 वडापाव सांगितलं राहना. बाळाचं आतलं काय नसते नसतं ही सगळं आपल्या भ्रामक कल्पना आहे. आणि उजाला बाळासाहेब इथं बसलाय वे आपल्याला जायचं होतं ना रानात. जायचं म्हणजे लगेच आला आमच्या अंगा वाचायला जाऊ की नंतर अण्णा का बोल ना ते तुला घेणं द्या मौन पाळले त्यांनी दरवाला बघा इतकं वडापाव मला लागतात तुला काय घेणं दिलंय दरवाला बघा आणि जा तिकडं 15 मिनिटांनी फिरून ये माझ्याकडे काम आहे. अण्णा बोला काय तरी बोला मौन कळतं का तुला हुट हुट जा हुट ए चांडले वाटत गावात. अहो गावच आमचं बरं झालं हा काढून नाही जावायच्या घरी जाऊन बॉम्बाला असतो. बरं झालं तोंड उचकाडलं नाही तुम्ही पण. तुम्ही असल्यावर सावरा मी कळून देतोय. बापूराव अजून 5-6 आणा. खाऊ द्या काय होत नाही घ्या तुम्ही पण. आतलं बाहेरचं काय नसते बाळासाहेब. अण्णा काही तरा बिरास काय होतोय का? अजिबात नाही. फ्रेश वाटतंय फ्रेश वाटते. हो तरीच मी म्हणतोय दिवस तुमचं ग्लेजिंग तर वाढतच चाललंय. 4 वेळा योगा करतोय. होय ना. हो बघा की चकचकी आली तोंडावर. वा 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 जेवायला आणलंस. हो छान अण्णा हा लयच तुम्ही मनाव घेतले अहो. ए बाळा मला अर्धी भाकरी नको बर का. अहो खा ना. नाही अहो, ही सत्तरच बस. ही काय लय झाली वय. अहो अण्णा
डॉक्टरने अर्धी खायला लावली की तुम्हाला भाकरी? भाकरी नाही लय झाली. भाकरी मला बघितली घाबरायच्या. पण ही जी जावाई बापूनी तुझ्या आजीनी टार्गेट दिले डॉक्टरला बोलवून, मी पण 50 किलो कमी करून दाखवणार. ना अचानक तुम्ही एवढं जेवण कमी केलं ना, येईल चक्कर बिक्कर. काय नाही काय माझ्यावर आल्यावर मी काय नाही. करणार? तू नको काळजी करू बाळा, तू जेवण येत बघितलं ना. अण्णा खातीच्या हाईच्यात अर्धी खाकी. नाही. ही चतकुरच लय झाली का ना. एक ही सुद्धा आता तुमच्या आग्रामुळे खातोय. अण्णा मी पण एक भाकरी खाते. तुमचं वय काय 20-20, 25-25 भाकरी अण्णा खायचं? आता डायरेक्ट चतकुर भाकरी वाढल्यात. या प्राणायामनी भूक लागत नाही. होय का? हो पण म्हणून- अण्णा तुमच्यात बदल असा मला कसला दिसना बरं का? हा बदलच दिसना अजिबात. आता ते 60-70 वर्षाचं वजन आहे काय आजचं वजन आहे का? हा तेवढं तेवढं लगेच म्हणजे जन्मोजन्मीची तब्येत घेऊन आलाय तुम्ही. हो. एका जन्मात कमी होणार नाही. अगदी बरोबर आहे. कित्येक जन्म तुम्हाला असं घालावं लागते. हो तेवढं आहे. तुला सांगतो हे सुद्धा आता तोंडात फिरते पोरांनो. बास कर तुम्ही. अण्णा एवढी सगळी तोंडात फिरायला लागलं का? हो. अहो अण्णा एवढं तरी खावा. अहो नाही, अण्णा नाही, खा. नाही. अरे देवा. होय हो. का हो अण्णा खात नसते? अहो काव खात नसत्याला म्हातारा लय मकरी या. पहिलं मटण अंडी मास असले खायची सवय झाली ना, आता ही घासपूस खाऊ वाटते त्यांना. बघा ना. खाऊ दे पण हेच घालायचं. असं चिपाडागत झालं पाहिजे. चिपाडागत. एवढं? हा चिपाडागत. अण्णा हे हातात ठेव. हो अण्णा हा सगळ्यात पवित्र ठिकाण कुठलं असेल? हे मशानभूमी आपलं घर आहे सगळ्याचं. बरोबर. सगळ्याला हिथं यायचंय. त्रिकाल सत्ती ते बाहेरचं घर आहे तिथं स्वच्छता करतो. हे कोणी करायचं? गेलीच पाहिजे इथं. लय अण्णा बाळासाहेबाचं डोकं मध्ये लय फास्ट चालतं. बरोबर आहे. घरची कोणी स्वच्छ, पण ज्याची त्याला कळलं पाहिजे त्याला मेलेलं समाधान तर वाटलं पाहिजे. बाबा नेलं माझ्या घरच्याने उचलून. हा नुसताच राडा घातला निघून. हे असं नसतं झालं ना अण्णा. सगळं भरून टाकणार अण्णा. वा 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 बाळासाहेब खरंच तुमचं सामाजिक उपक्रम सामाजिक ना आपलं घरचं आहे. सामाजिकचं काय आहे. पण आता काय एकट्याला जायचं इथं. सगळ्याला हिथं यायचंय. माझं आवडीचं ठिकाण आहे. हो हो अहो भांडणं झाली का ना मग घरी इथं मुक्कामीच. सत्य जागा एवढीच. हा मग चला या बाळासाहेब. माझं स्वच्छता भरपूर झाली. या बस. आज काय आणलं? हाय आणलंय जरा काहीतरी खायला. किरकोळ किरकोळ. किरकोळ किरकोळ. काय होते बाळासाहेब, मला तुमची सासू उकडलेला भोपळा उकडलेली वांगी नुसत्या पाण्यात शिजवतात. मीठ बी नाही त्याला, मिरची नाही, तेल तर राहिलं बाजूला. आपण अण्णा 7-8 दिवस नुसता तडका लावलाय तुम्ही. वडापावन भजीन मटण आणि डाब्यावर मला. बरं तुम्ही खाता आणि मला चारताय. माझं वाढू नाही वजन त्याच्या काय वाटत नादात. बाळासाहेब तुम्हाला व्यायाम देतो मी. आता ही थोडी तरी आणल्यात का धीराव? हे अण्णा हा बरं आहे. ठिकाणी सापडेल का आपलं कोणाला? बाळासाहेबांना अण्णा कुठं जाऊन बसलाय त्याला? इथं एकदाच येतो माणूस शेवट. त्यामुळे त्यांचा काही शेवट आहे का? घ्या जाऊ द्या आता तुमच्या नादवाद आपलं. खा खा. जीव मारत्या डाएटच्या नावाखाली मला अर्धी भाकरी वाढली. मी चतकुरच खाते पण कोणालाच काय वाटलं त्याचं. अवघड आहे बरं का. आपलं अवघड आहे, त्यांना काही नाही. मटणं करून खात्यात, वास सुटला घामघामाट घरात. सासू तुमची गिरवी बनवती आणि तुम्हाला खाऊन देण्यात. नाही नाही अन्नात तुम्हाला भाजी बनवली दुसरी उकाडलेली. आणि तुम्ही असे जीवाला चढताय बाहेर सारख्या. काय करणार आता? अण्णा हे काय सांगणार फुटानं खाताय बाय. तडा तडा तुम्ही लावल्या त्या वंजळीने. पोटानं बी कुठं जातात पोटात. आपण तुम्ही सहज असं तडकावताय राव. हो काय असते तवा पकड आतून. मला तर अण्णा असं वाटतंय हा हे बनवले एकदा आणि भगवंताने साच्यात फोडून टाकलं. एकतर मॉडेल ठेवले दिसतंय बहुतेक हे अशी लयत माझ्यासारखी
त्याला सुद्धा पश्चाताप होत असेल. आमची 200 जणांची पलटण होती, बटालियनच आमची अख्खी होती तशी. बरोबर. हा, बॉर्डरवर उभे राहिलो ना आम्ही. 5-5 गाड्याचं काम एक खायचं, हे हाताने बी 5 गाड्याचं खाणार आणि काम बी 5 गाड्याचं करणार. कराची लाहोल हातरून जात असेल तुम्ही तिथं असताना. उभी राहत नसायची. मरायच्या त्यांना हॅलो यांना लय माझ्या डोक्याला दाखवले. तुम्ही नसताना आणि मला मारून टाकला त्या सुभाषरावने रामभाऊने तुमच्या. तुमचा धर्माला माझा आधार तुम्हाला. बाळासाहेब काय चाललंय? काय सुभाषराव? काय नाही, घरी गेलो होतो आणि निघालो तिकडे रानाकडे. बर अयो बस पाटील आमचं मात्र मटण हे खाताना हे काय होते. बस म्हणजे बघ लय माझ्या आवडीचं. अयो बस सुभाषराव, बस म्हणलं का नाही, मी झोपलेलंच काय मेलेलं उठेल, पण बजाला मी सोडणार नाही. काय झालं, रानाकडे निघालो होतो तुमचा आवाज आला, म्हणलं जरा आपल्या बाळासाहेबांचाच आवाज आहे. अण्णा अहो अण्णा एका भाषेने काय डायट लावणार आहे. सुभाषराव माणूस काहीच खात नाही, डाएट कडक पाळलाय. पण तुम्हाला माहिती आहे का, कडक डाएट पाळणारा एवढाच माणूस बघितला आणि माझी खात्री आहे बाळासाहेब, कमी वेळात अण्णाने एवढा कडक डाएट पाळलाय. कमीत कमी अण्णा 5 किलो वजन तर कमी झालं असणार आहे तुमचं. आमचं साडू कोण आहे असं वसनानं वाढला म्हणून नाव झालं. जपलक ते जपलक, उठलंच नाही. गिळायचं बी असतं पाटील खाताना ती. बरं का अण्णा, मला समाधान वाटलं. आज ही मैत झालेली त्याच्यावर ही भजी बिजी आणून ठेवली होती, त्याचा बिचाऱ्याचा आत्मा तळतळला, कावळा सुद्धा शिवला नाही, पण 2 भिकारी आज जगली ह्या भाज्यावर. मला समाधान वाटते. देवाला काळजी असते. ह्यातलीच आहे ती. कसं आहे याला म्हणतात डोकांना, नुसतं काय भांगपाडा डोकं दिलं वापरायचं असतं. मंद आता संपवतेच सगळं. मग मला मी भले दुष्काळात चालती बका बका खायला इथं. हा, घरच्या बेनं मसून वाटा घातला तर डोकं सोडानात राव. मग सासूबाई सौभाग्यवती, काय जादू केली अण्णांवर तुम्ही? आ नाही मनावच घेतलं. लग्न झाल्यापासून मला एकदा पण आठवण आहे की 4 दिवस अण्णा बिन मटणाचं राहिलं म्हणून. कसं आहे माहिती आहे का, अण्णांचा स्वभाव शिर्डीचा स्वभाव एकसारखाच आहे. शिर्डी म्हणजे शेळी. किती अजून नावं ठेवतात, घेतलंय की आता मनावर. सासूबाई नावं ठेवत नाही. तुम्ही बघा, शेल कप्पिक असं दिसलं की शेळी शेंडा हाणती, तसं अण्णांचं तोंड राहत नाही. फळ दिसलं उचल, काजू दिसलं उचल, बदाम दिसलं उचल, पोळ्या खाल्ल्या तरी मटण खाणार. जीभ चावचाल अण्णांची. नाही हो, काल मटण असून त्याने मटणाला तोंड पण लावलं नाही. असं तुम्ही किती चेष्टा करा, पण अण्णांनी खरंच लय मनाव घेतलंय बरं का. अण्णांनी तुम्हाला म्हटलं होणारच नाही त्यांच्यासारखं. मला मनाव किती ताप आहे बघितलं का त्यांचं. मला चॅलेंज Challenge समजू काय? नको. आपलं तर एवढा कंट्रोल आहे, एखादी गोष्ट नाही म्हणजे नाही, नाही म्हणजे नाही, एखाद्या तोंडाकडे नाहीच बघत. नाही नाही अण्णांनी इतकं होऊच शकत नाही तुमचं. का कसलं कंट्रोल केलंय, वजन किती आता चिपडाच्या सारखं होतेल. चिपाडायचं अजून तसं होतेल बघा तुम्ही. नाही नाही घेतलंय मनावर अण्णाने. तसं सासूबाई माझं पण मनाव घेतलं एखादी गोष्ट तर मी सक्सेस करतो बरं का. होय ना. चेष्टेनेच असतं सगळं. चेष्टेने नाही, तू समजू नको. तू आज जरी निघून गेले ना, मी भेट नाही. सासूबाई भाकरी करून घायला येतं आम्हाला. आई का राहील पण मी नसताना. ती बी खरं अण्णांसाठी. हाताने करायचं. घराने दोघांनी कसं थापल्या होत्या भाकरी. हां तर मला आठवण येत होती, नका सांगू तुम्ही. बरं, मी काय म्हणतोय की अण्णांनी फार सिरियस घेतलेलं आहे, मनाव घेतलेला आहे. आपण काय करू, त्यांचा असा डाएट चांगला वाढवू म्हणजे अन्न व्यवस्थित राहतील त्यांच्या आरोग्यासाठी. सासूबाई हो बरोबर आहे. आणि अण्णा कांदा राहिला गाड्या तेवढा गाड्या आता कसं करणार? आणू का जाऊन पळे जाऊन कांदा मी? थांबा आणू, अजून थोडं जरा शिजायला टाइम आहे. हा मी काय हा, शिजल्यावर बघू. आता ना आलं का बघा, अजून टाइम आहे शिजाय. काय झालं बाळासाहेब? मी थोडंच खाणार रे अण्णा. थोडंच तुम्ही मला लय आग्रह करता राव. अहो किलो भरच मिळलं, 3 किलो आणणार होतो, पण ही स्वानपात खातली तिथंच होती. वासच काढीत असतात मागं मागं. त्यांची जायची वाट बघत बघत किलो भरच राहिलं. अण्णा राव महिना लावलाय तुम्ही माझ्या ठिकाणा, मला ब्लॉकेज बिलकेज होऊन मरला मी अण्णा. मी तुम्हाला मार्ग देतो. आमची पतंजली योग समिती दौंडला पहाटे 5 ते 7 आमचा सरळ एक राजू गजदने असे योगासन प्राणायाम करून घेतो
एकही ब्लॉकेज राहणार नाही तुमचं. राहणार ना हो लेखीच असलं तरी करते होय. 100%. बरं ना मी कांदा घेऊन येतो घरी जाऊन. असं करा, येता येता एक 10 भाकरी घेऊन या. किती 10 भाकरी आणा. म्हणजे शमावांच्याकडे मागो का? छा 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 तिच्याकडं नको. आपल्याला त्याने वाटतं कुणाला आण काय अन चितावणं स्वर्ग गाठणारीत आमची. आणि मग कुठं आणू? तुमच्या घरात काय असेल ना. आव्हाना 10 भाकरी आम्ही 5 दिवस खातो या आणि 10 भाकरी एका टायमिंगला असतात बाय. बरं काय असेल ते आणा, पण बोबाटा नको. का बाजरी आणू? नाही बाजरी काय कोरटी खायची होईत. मटण कच्चा तडकावतं आणि बाजरीला काय होते? मटणाला चव असते, बाजरीला त्याला. म्हणजे शमावाहिनीची पण बाजरी संपवली ना, आता आमची संपवा. काय बाळासाहेब आलो नुसतंच अन्नाच्या काळचा ताकीद ताईतोय गाड्यातला. माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तिरी. शिमा, ए शिमा. हा भाऊ काकी श्वेता ही सगळी भिवायला गेल्यात. घ्या पाणी. गाणं आपल्यासारख्या देव माणसांना उपाशी ठेवून हे देवाला गेल्यात, भिवायला गेल्यात भाऊ. आणि आपला मसोबा कुठे? आपला मुसं म्हणजे कुणाला म्हणताय तुम्ही? अण्णांना वय. हो अहो काय तुम्हाला सांगायचं आपल्या मुसोबाची तारा. सकाळपासून ती बंदूक उचलते आणि अख्ख्या गावाला रंकाळा मारतय. कामच काय नाही. व्यायाम सारखं व्यायाम. अखेशे भाऊ काके नाही म्हणून सांगतो, काल फलटणला तुम्ही बँकेत लावलं होतं. हां तर तितकी लोक म्हणली वॉचमन म्हणून राहत्याला काही तर बँकेत. आबरू गेली माझी. न्यावं का नाही सांग. ठेवायचं ना तिथंच, 4 पैसे मिळले तरी असतं ना. अन्नाचा व्यायाम झाला असता. बघितलं अरे तुझं काय सांगतोय. गेल्या आठवड्यात मी गेलो पंढरपूरला. हां तिथं माझा व्याख्यानाचा कार्यक्रम. ही म्हणलं माझं दर्शन बी होईल आणि व्याख्यान बी ऐक. बरं घेऊन गेलो सासऱ्यांना. खांद्यावर बंदूक. मी स्टेजवर तारा गेलो. हां अण्णा बी मागं स्टेजवर आलं. चढत होतं. हां दानकीनं पहिली पायरी तर मोडली बाबा. ती माणसं म्हणले कोण आहे रे बिनबुलाय मेहमान. तिथं जाडावलं. हे म्हणले खाली हो. म्हणलं हो माझा बॉडीगार्ड आहे. म्हणलं गपचूप सांगावं लागलं. म्हणजे तुम्ही इज्जत राखली. हां ह्यांनी आबरू घालावली. जाऊ दे. अन्न उपाशी राहतंय तर राहतंय, आपल्याला उपासमारीची वेळ आली. माझी बायको म्हणते अण्णा अजून जेवले नाहीत. श्वेता म्हणते अण्णांना येऊ द्या. सासूबाई म्हणतात थांबा त्यांच्या सोबत जेवा. अरे काय पद्धत आहे का नाही. आता 2:30-3:30 वाजल्या तरी अण्णाचा तपास नाही. बायको काय म्हणली मागाशी मला माहिती आहे का, अण्णांना शोधून आणा, अण्णा आल्याशिवाय जेवू नका. अहो अण्णा म्हणजे जंगलातलं हसवल आहे कवा गावायचं. हे का ना, ज्येष्ठांचा आदर राखाय ठेव ना. मेघ सासऱ्यांना चेष्टाने बोलतो मग काय तू गैरफायदा घेतो काय. आजोबा आहेत तुझे. हो भाऊ तुमच्या गळ्या शपथ माझं तर अण्णांच्यावर लय प्रेम आहे. अहो मी आपलं उगाच आपलं नुसतं मला सपोर्ट म्हणून मी बोलतो. हे मगरमच्छ अण्णाला हुडकून आणू चल. हां चला चला. त्याशिवाय तुकडा मिळायचा नाही आपल्याला. हो हो याला वैतागच झाला डाएटचा. या बाळासाहेब, हो बाळासाहेब. अण्णा हो बाळासाहेब किती हुडाकलं तुम्हाला. अहो इकडं रोजानी आज कामाला हे सगळं साफसफाई करून द्यायची त्यांची बाग. लय कष्ट करता त्या मारा गोळी त्या रोजाला आजच्या. नाही मग बायकोले कावच्या अंगावर ते काय नाही. ते म्हणते प्यायची तर प्या, पण कामाधंद्याचं पण बघा. असं उंडक्या हे न खाऊ नका म्हणून. असू द्या असू द्या. आलो शोधत तुम्हाला. बसा काय आणलं बसा. जिलेबी अच्छा यायला आणणार राव. इतका माझ्यावर जीव तुमचा माझ्यासाठी घेऊन आला इकडं. हो घ्या बाळासाहेब. अरे पण अण्णा हे तुम्ही डाएट प्लॅन नसतं डोक्यात घातलं तर परवडलं असतं. तवासच खेळत होता. आता नुसता तडाखाच लावलाय. भजी काय, कुरवड्या काय, जिलेबी काय. काय नसतं होत खा. अहो अण्णा पावशेरी का आणायचे राव. हे काय खाणं झालं वय राव. बर दोघंच खायलाय आपण. काय तुम्ही 1-2 येडं खाणार मला माहिती. मी आहे ना बिडाय. का काळजी करताय. पाणी आणतो. ना डोळं पांढरं का पाणी आणतो. ह्याला भाऊ कुठं बघायचं अण्णांना. नको केलंय. 3-3:30 वाजत आल्या तरी माणसाचा जेवायला तपास नाही. हा भाऊ तुम्हाला एक सांगतो, अण्णांबरोबर आहे ना एक डॉक्टरची नेमणूक करा तुम्ही.
हा. तुमच्या जावाय बापून गाणं इकडे चालत यायला लागले त्या कुठं मला मारायला किती लांब आहेत अहो जवळ आले तर राम काय स्वयंपाक खात होते काही बघावं तिथं वास काढी त्याच्यात राव. बरं एक काम करा जिलबीला पुन्हा संध्याकाळी खायची आपल्याला आणि उद्या त्याला वेगळाच बेते म्हणजे उद्या यायला खायचोय अजून चला. हे मारायचं राव वजन वाढून माझं नाही मरत जावा मी आहे म्हणून सांग हा. ना अंगाव यायची माझ्या जिकडं अण्णा तिकडं डॉक्टर. हा म्हणजे अजून खर्चात भरपाड. अहो पण भाऊ चक्कर आली तिकडंच मेलं तर काय करायचं बरं आपण? तसं कसं मरून देऊ? वा 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 वा. तसं मुख्तार पत्र केल्याशिवाय नाही ना मरून द्यायचं आपण. म्हणजे आपण मुक्तिहार करायचं. एक दिवस या अण्णा आपल्याला उचलून आणून जाईल. अण्णा ओ काय करताय? अण्णा काय करताय तुम्ही? योगा करतोय योगा. अहो अण्णा हे दुपारच्या टायमिंगला कुणाच्या पोटचा योगा ह्यो? अण्णा योगायोगाने दुपारचे 3-3:30 वाजलेत. तुमच्या का आमच्या बापाने दुपारचा योगा केलता? दिवसातून 6 वेळा व्यायाम केला तरी वायाला जात नाही. न जेवता? जेवणापाशी काय असतं जावं टार्गेटच करून दाखवायचं तुम्हाला 80 किलोचं. अण्णा काय कमी जास्त झालं तर आम्ही जबाबदार नाही. काही होणार नाही काटक शरीर ये. अहो अण्णा आधी अंगाचा टायर करून घ्यायचा आणि मग डोक्यात टार्गेट ठेवायचं. हा आधीच जर काळजी घेतली असती तर आता भोगायचं आलं असतं. अण्णा घरी गेले काय करा ते स्टॅम्प आणलाय त्याच्यावर माझा आहे का लिहून द्या 2 शब्द. हा की काय पाहिजे तर कोऱ्या सह्या देतो तुम्हाला. काय- मला खात्री ना कोऱ्या कागदावर सह्या देतो तुम्हाला. अण्णा हा कधी बी व्यायाम करणं का काही घडू शकतं. चला चला जेवायला. चला आता हो. तर ओ पळू नका. अण्णा ओ, ओ. अण्णा आला का? तुला धरलं काय? अण्णा! होय पाटील हा तुम्ही कधी डाएट केलता का नाही? डाएट? अहो या हल्ली शब्द निघालाय. अहो आम्हाला पहिला मी शेतामध्ये ताली टाकायच्या बरासं धरायची हा हिरी खांदायच्या पोकल्यान बिकल्यान जी शेपी काय नव्हतं. सुरुंग काहीतरी उडवायचा ना तुम्ही हा सुरुंग ती दारू पारीनं खोदायचा. काय करायचं होल घ्यायचं त्याच्यात दारू भरायची वाट सोडायची बाहेर थोडी ह्या चांगले 2-3 फूट आणि हिरीत उचलायची वाट पिटून पळत जायचं. आणि कसं आमचं वजन वाढेल? पिळदार राजबिंड शरीर झालेलं जवानीमध्ये. पण त्या अण्णाने कसं काय केलं बघा ना कंट्रोल. अण्णाला मानावं लागेल. कशाचं आहे अन्नाचं कसं? हा त्या अन्नाचं मन काय ताब्यात आहे काय? वासवाशा माणूस आहे खायला. नाही वसवशी कसा. हं मी सकाळी रामभाऊच्या दारात गेलतो. हा सीमोहिनी सांगत होत्या काय? हो काल बाजारवरून म्हणले वडापाव आणला होता प्रत्येकाला. हं अण्णांना खा म्हणले आता शेवटी हो का लिकीचं काळीचं या बापासाठी तुटणारच. बरोबर आहे बरोबर. म्हणलं खा अण्णा त्याला काय होतंय वडापाव. हां नाही अण्णाने हात लावला नाही. नाही मला नाही खरं वाटत. मला नाही खरं वाटत. अरे पण असं ते जे होतं ते चांगलं होतं या. अण्णाने डाएट केला तर वजन कमी अण्णाचं होणार आहे. पण विषय कुणी काला अन्नाच्या डाएट बद्दल घरामध्ये रामभाऊने हा रामभाऊ बद्दल बी मला डाऊट येत. कसा कारण काय ते अन्नाच्या मृत्यूपत्राचं काहीतरी बोलत होता. म्हणजे म्हणायचंय काय तुम्हाला? मला म्हणायचे अन्नाची सगळी जमीन हडपायची विचार आहे. अण्णाला बॉम्बलासारखा वाळवून हा अण्णा लवकर मेला पाहिजे असं प्लॅन आहे काय? तेच की झुरून सासऱ्याला मारायचं आणि सगळी जमीन गडप करायची. अहो शेवटी हे राजकारणी माणसाचं दूरचं लक्ष नाही. अण्णा मग रागापोटी तर नसेल ना असं कुठले वडापाव मटण याला हात लावत नसेल ना? नाही अन्नाच्या नाही लक्षात येत. ऐका मी हे तुम्हाला बोललोय म्हणू नका. कशाला आपल्या दोघातच. हा आणि तुम्ही बी पाटील तब्येतीची काळजी घ्या. आता तुमचं पण वय झालं. काय ठणठणीत आहे तब्येत माझी काय. ठणठणीत राहिले की उड्याच मारता राव तुम्ही पाटील. नाही अहो अध्यक्ष तुम्ही तंटामुक्त अध्यक्ष आहे म्हणून तुमच्या जेव्हा उड्या मारतोय. माझी एकवी केस पोलीस स्टेशनला गेलेले फक्त तुमचे श्रेय तुम्हाला मात्र. मला एक तुमचा अभिमान वाटतो. नेहमी हसत असता पाटील आणि तुमचा आदर्श घे तुम्ही. अहो ह्यालाच आनंदी जीवन म्हणायचं. बरं टेन्शन घेऊन काय टेन्शन दूर होणार आहे का? बरं येऊ का? बरं पण हे झाकली मग 1.25 लाखाची उघडले तर लोकांची आपलीच राहू द्या. या मावशींना सांगाल तो. हा सांगतो ना. या आई बघतो महिना उलटून गेला ग. अण्णाने डाएट केलेला. हो का रे गाना? हो मी सांगतो का की अण्णांचं कमीत कमी 30 किलो वजन कमी झालं असेल. नक्कीच. अहो अण्णांची काळजी घेता घेता तर 2 किलो वजन माझंच कमी झालं. काय बोलती? मग दिसते नाही का बघ. अगं, तुला किती वेळा सांगितलं तुझं कशाला वजन कमी करते या? अहो नाही आम्ही लक्ष देतो की कशाने 2 किलो वजन उलट वाढलं पाहिजे. खा म्हणते चांगलं हिला. झालंय कमी झालंय जरा है ना? कमी नको वाटतंय ना जरा. लय वाटतंय मला तर वाटतंय तू 10-15 किलो झाली या. नाही एवढी नाही. 2 किलो फक्त.
अण्णांचं वजन कमी करण्यासाठी आहे की नाही, अण्णांची काळजी घ्यावी लागते ना. अण्णा बघितलं ना चतकुरच चपाती खात होतं. मला तर वाटतंय अण्णांचं कमीत कमी वजन 30 किलो तरी कमी झालं असणार. 100% महिन्यात. आता डॉक्टर आल्यावरच कळेल बाबा काय होतं. मला तर टेन्शनच आलंय बा, डॉक्टर आल्यावर काय सांगतात ते. आई जरा तर पॉझिटिव्हिटी ठेव की. झालंच असणार आहे 100%. आता एकच सांगतो, डॉक्टर आलं ना दूधचं दूध आणि पाणीचं पाणी होऊन जाईल. मोकळी चर्चा बंद करा. चला. अरे बाय कमी झाले का? लयच कमी झालंय का? डॉक्टर ह्याच्यासाठी तुम्हाला डाएटचा प्लॅन द्या म्हणलो. दिला होता, फॉलो केलाय का व्यवस्थित? अहो चुकीचा डाएट प्लॅन दिलाय. त्यांना विचारा, नीट नीट पाळलं का सगळं? डॉक्टर यादीच दिली होती की. अहो डॉक्टर, महिन्यात 20 किलो कमी व्हायच्या ऐवजी महिन्यात 10 किलो वजन अन्नाचं वाढलं या. अहो रोज आम्ही असे 10 प्लॅन देतोय, सगळ्याचं कमी होतंय, यांचंच कसं वाढलंय? आजच्या प्लॅनचं विचारते ती. तेच सांगतोय ना, नीट फॉलो केलाय का प्लॅन? डायरेक्ट 135चं 135. 10 किलो वाढलंय अण्णा तुमचं वजन. आता हो अवघड आहे. वर्कआउट लय केल्यामुळं एनर्जी वाढली असावी, मसल पॉवर वाढले असते तुमच्या. हा पण मी काय म्हणतो, ही बाळासाहेब हसत होतं मनात काय मनात. कधी काय सांगत पाटील ए, बाळ्या. माझं नाव ठेवू नका. तुला दातीच काय काय होतं, माझ्या सासऱ्याचं वजन जास्त वाढलं, तुला हसू येत आहे काय? ऐका अण्णांचं 10 किलो वाढलं या. बस तुमचं करा बरं का. माझं नाही, मला काट्या उभा राहिला की अंग तर कापतं माझं. आम्ही धरतो दोघं साईडला असं तुम्हाला. त्याला मला बीपीचा तर असं या. करंट बसतो काय? उठण्याचा सटकीनं लावेल. बघू तरी. दाती चालतोय रे. बघा बरं सगळी दोन्ही बाय ठेवा. आदर सुभाषराव बाळाचं बी 10 किलो वाढलंय. 10 किलो वाढलं. वाढलंय. डॉक्टर थांबा, तुमच्या वजन काट्यात काहीतरी फॉल्ट आहे 100%. काय झालंय माहिती माझं वाढलं असेल. मी काय केलंय माहिती का, आता नुसतं म्हशीचं तूप खातोया, तुपात भिजवलेलं बदाम खातोया. काटा फॉल्ट आहे का रामभाऊ? सुभाषराव गेल्या महिन्यात माझं 75 किलो होतं, आता मी 75 किलोच आहे. काटा तर मग ओके. ह्यांची पोट ओके नाही ती. अरे खा खा खा. तुम्ही तिकडे बोंबला, माझ्या काना पैसे बोंबले ना, माझा काय संबंध आहे? मी सासरा आहे तुमचा. डॉक्टर अक्षरशः चतकोर भाकरी खायचा अण्णा. काय झालं असेल त्यांना? त्या अण्णांनाच विचारायला पाहिजे. बसम्या रोग झालाय बसम्या. अण्णा खरंच तुम्ही आहार सांगितला डॉक्टरांनी तसा घेतलाय? नाही तुमच्या देखतच खाल्लं ना नानी, तुमच्या देखतच खाल्लंय ना. अर्धी वाढली तर चतकोर काढून ठेवायचं, घरादाराला विचारा. मग 10 किलो वजन वाढलं कसं? डॉक्टर चुकीचा प्लॅन दिला डॉक्टरने गांडवलेलं दिसतंय. सुभाषराव अण्णाचं 10 किलो वाढलं, बाळाचं वजन वाढायचे काय कारण? मग आता आम्ही काय हलकं फुलकं खातोय घरी जावा, आणि रोज- पाण्याचा घास खातोय आम्ही. रोज अण्णा आणि बाळ्या रानात दिसायचे, कुठं बोंबलत जाताना दिसायचे. बाळासाहेब तुम्हाला तुमच्या खरं सांग. आपल्या मित्राला थांबा की. खरं म्हणा मी काही रामा स्वरात ते बोलतात बरोबर. बाळासाहेब काय झालंय खरं सांगा. महिनाभर किती त्रास घेतला ह्या लोकांनी? बाळ्या माझ्या सासऱ्याचं काय कमी जास्त झालं तर तो आहे का जबाबदार? आज जीवन मरणाचा प्रश्न आहे बाळा, असं सांग. काय होते? काय होतंय? काय झालंय सांगा बाळासाहेब काय खरं. बनवताय काय झालं एखाद्याला? माहिती डॉक्टर तुमची चूक नाही. काय झालं माहिती का,
अण्णांना घरात बंधनं घातली खायची, त्यामुळे आम्ही महिनाभर नुसते रिमिटच लावलं होतं. भजी, कुरवड्या, जिलेबी, वडापाव, मटण, चिकन, दूध, अंडी, तडका. अण्णा ही भ्यायचा अण्णा ह्यांना, आणि माझ्या इथं येऊन आम्ही दोघंही करायचं डाएट प्लॅन. आटे घ्यायचा म्हटल्यावर 40 किलो वजनाच्या माणसाला पण येतो. फक्त व्यायाम नियमित पाहिजे. बरोबर आहे. व्यायाम करा ना, बाळासाहेब. हे अण्णांना दाखवून द्यायचं. बाळासाहेब, सकस आहार आणि नियमित व्यायाम संतुलित आहार, हे जर असेल ना, आहार, विचार, आचार, विचार सगळं बदलावं लागतं रामभाऊ. नुसतं चालत नाही भडकून, त्याला डोक्याने चालावं लागतं. अध्यक्ष आपण तुम्हाला माहिती का पाटील, अण्णा पहाटे बसून व्यायाम करतात. मी बघितलं अण्णांचा व्यायाम आहे. अंग वळतंय का अन्नाचं? आज एवढी हालचाल कुणीच करणार दाखवू गो बाळासाहेब. मला गॅरंटी आहे. घरातलं तर आमचं महिला मंडळ देवाला गेले अण्णांच्या नवसासाठी. अण्णा बारका व्हावा म्हणून. अण्णा मोठा लट झालाय. अरे रामभाऊ माझं ऐकून घे, आयुष्यात सांगतो, अण्णा पाठ व्यायाम करतात कोणाला दिसत नाही. तर आपण झोपेत असतो तर अण्णा नदी उदण ठोकत बसले. ऐका पावत्यात ही नदीत. बाळासाहेब, तुम्ही काय केले माहिती आहे का? अण्णाची खोटी स्तुती केली. अण्णा पाठ उठतात, त्याच घरात मी राहतो. तसं म्हणू नको. उठत नाही तो पाठ. नाही तू उठत, मी त्या घरात राहतो. तुला माहित नाही, अण्णा तुला सांगत असतात मी पाठ उठतो चालतो म्हणून विश्वास ठेवू नका. त्यांच्या प्रकृतीला धोका होऊ शकतो. सांगा डॉक्टर त्यांना समजून. अहो रामभाऊ साहेबांनी का नाही ह्या बोक्याचा रान बोका केलंय, आणि तुम्हाला मी खायला आल ना, तुमच्या मनावर ताबा नाही का? आज मी बाळासाहेब दाखवू यांना व्यायाम माझा. अहो हे मरतेने तुमचा व्यायाम बघितला ना. अण्णा, चार मुंगसला टाकले तरी हो बोका उड्या मारीन टनाटना. ओ बोकोबा, डॉक्टर सांगा बोक्याला इंजेक्शन द्या. महिनाभर तुम्ही काही डाएट प्लॅन केला नाही, त्यामुळे वजन वाढलेलं आहे. तुम्हाला खरंच वजन घटवायचं असेल, मनावर घ्यावं लागेल. हो. आजार कोणत्याही वयात होऊ शकतो. बरोबर. वजन कमी असलं तरी होतं, वाढलं तरी होतं, परंतु तुम्हाला व्यायाम नियमित करणं गरजेचं आहे. रोजचं सकस संतुलित प्रमाणात खाल्लं पाहिजे. कितीही खाचाल असं चालत नाही. नाही चालत तसं. हा, पाणी भरपूर प्या, व्यायाम करा, लवकर झोपा, लवकर यो उठा, माणूस चांगले गचा- विचार ठेवा. गचा गचा बसी खात होता तिथं. वजन कमी केलंय मी. डॉक्टर चांगलं सांगत असताना मध्ये बोलू नका. बोला डॉक्टर, त्यांचं लक्ष विचलित होत आहे, परत खायला सुरुवात होत्या. नाही नाही लवकर झोपा, लवकर उठा, हो डॉक्टर. मापात खा, संतुलित आहार घ्या, व्यायाम करा, चालेल. मोबाईलचा वापर जरा टाळा. जागरण होते त्याच्यामुळं हो. तब्येत बिघडते. आजकाल तेच व्यसन आहे सगळ्यांना. आणि विचार चांगले ठेवा. अहो रात्रीची झोप कमीत कमी 7 तास तरी डॉक्टर झाली पाहिजे ना. 100% 1 झाली 1:30 वाजेपर्यंत मोबाईलवर तुम्ही जे खेळत बसणार आणि म्हणणार दुसऱ्या दिवशी पित्ताचा त्रास झालाय. नाही डॉक्टर, मला एक कळतं, काय बोलते. जसं बरं का अण्णा ह्या मोबाईलला चार्जिंगची गरज आहे ना, तसं डॉक्टरांनी सांगितलंय शरीराला व्यायामाची गरज गरज आहे. नाही तर फुटून जा चाल. बाळ्या होता डॉक्टर होता तुम्ही? रामभाऊ, डॉक्टरांनी फक्त अण्णांना सांगितलं नाही, हे आपल्या सगळ्यांना सांगितलंय की नियमित व्यायाम करा, सकस व संतुलित आहार घ्या आणि निरोगी राहा, तंदुरुस्त राहा. या माझ्या बरोबर उद्या पाठ 3 वाजता नाही देऊया मला. रामभाऊ दाखवू का यांना व्यायाम दाखवू माझा. नंतर राहू. रामभाऊ, उद्या पहाटेच आपण चालायला सुरुवात करायची. डॉक्टर आता नियमित तुमच्या सांगितल्याप्रमाणे पथ्य पाळीन आणि नियमित व्यायाम करीन, आहारावर मर्यादा ठेवीन. चला घरात हळद टाकून दूध घेऊ कप कप. चला.